आणि घटना काय घडली श्रोतेजनो, जसा लोटा घेऊन येत होती तिचा खाली माहिती नाही तिला की साप आहे, काळा कभिन्न नाग होता आणि नाग तो साप तिच्या पायाला चावला. तिला तो डसला. भयंकर विषारी सर्प आहे, तोंडातून फेस येतोय, खाली बसली आहे, मान टेकली भिंतीला, तोंडातून फेस येतोय. इतकं सगळं घडलं, प्राण निघून गेला, पण हातातला लोटा सोडला नाही, दूध पडू दिलं नाही. नारदजी आले, त्यांना वाटलं आई झोपली आहे. हातातला लोटा घेतला, गटा दूध प्याले. शोधलं ना, आई ती आई असते. एक घटना सांगतो मी. आता माझी धुळ्याला कथा आहे. केव्हा रे? भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी नेहरू नगरला. आणि त्या यजमानाने मला विषय दिलाय की आई विषयावर कथा करा. मला धुळ्याला 8 दिवस पर्यंत फक्त आई सांगायची की आई काय असते, आईचं वात्सल्य काय असतं. आणि ही कथा त्यांनी खास तरुण मुलांसाठी ठेवलेली आहे. प्रोफेसर आहेत, कमलाबाईला शिक्षिका होत्या, आणि त्यांनी सांगितलं महाराज आई विषयावर कथा करा की आई कोण असते. तुम्हाला एक घटना सांगतो, सत्य कथा सांगतो. कोणी याला माना का नका मानू, पण ही घडलेली घटना सांगतो. मुंबईकडे जाताना एक घाट लागतो. त्या घाटाचं नाव काय? हा, कासारा घाट. या कासारा घाटामध्ये घडलेली घटना आहे. नवीन लग्न झालेली जोडी आपल्या 4 व्हीलरने निघाली होती. ही सत्य कथा आहे बरं, पेपरला आलेली कथा आहे. कोणी माना नका माना. ते दोघंही निघाले होते. आता नवीन लग्न झालेलं, लग्नाला महिना झालेला, आणि ते आपल्या लॉंग ड्राईव्ह एक पद्धत आहे, निघाले दोघं. रात्रीचे 12-1ची वेळ असते. आणि त्या घाटामध्ये ते गेले. थोडा एक टर्न घेतला आणि असं डोकं फुटलेलं, रक्तबंबाळ, एक कान तुटलेला, अशी एक स्त्री हात देत होती. ती स्त्री हात देत होती की थांबा थांबा थांबा. त्यांनी गाडी थांबवली. म्हणे काय झालं? माझी गाडी ठोकली गेली, माझा अपघात झालाय, मी गाडी ड्राईव्ह करत होती, तुम्ही फक्त एक काम करा. ती आई हात जोडत होती. माझं 8 महिन्याचं लेकरू त्या टेरिंग मध्ये अटकलंय, तेवढं काढा, ते जिवंत आहे, तेवढं काढा. ही नवीन लग्न झालेली जोडी उतरली. गाडी लांब होती आणि इथून चालत तिथपर्यंत गेले. आणि त्या टेरिंग जवळ ते लेकरू अटकलेलं काढायला गेले, तर जी बाई हात देत होती ना श्रोतेजनो, ती त्या टेरिंगवर मरून पडली होती. त्यांनी मागे वळून पाहिलं तर ती स्त्री त्यांना दिसली नाही, पण टेरिंगवर पडून मेलेली स्त्री तीच होती. यांनी बाळ बाजूला केलं आणि यांच्या लक्षात आलं, मेल्यानंतर सुद्धा एक अवतार घेऊन, एक सूक्ष्म रूपाने आई आपल्या लेकराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. पेपरला आलेली घटना. कोणी माना की नका, हिला आई असं म्हणतात. लेकरानं कितीही अपमान केला ना तरी पचवायची ताकद ज्या पात्रामध्ये असते तिला आई म्हणतात. वडिलांनी क्रोध करू नये म्हणून दिवसभरात झालेलं सगळं पचवायची ताकद कोणामध्ये असेल तर ती आईमध्ये असते. 9 महिने अन 9 दिवसाचे, 9 महिने अन 9 दिवसाचे, अतुट प्रेम नाथे, अतुट प्रेम नाथे. प्रसव वेदना हसुनी झेलते, संवेदना हसुनी झेलते, जन्म